आज आम्ही सगळे 3-4 महत्वाच्या विषयांसाठी आज तक्रार करायला आलोय. एकतर पुण्यामध्ये प्रचंड क्राईम वाढतोय. मग कोयता गँग असेल, गाड्या फोडा असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, त्यात सातत्याने केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढतोच आहे, पण त्याबरोबर पुणे शहरातही क्राईम वाढतोय. ती एक पहिली आम्ही कंप्लेंट करायला आलोय. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी घटना तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आज आम्ही सकाळी पाहिली की एका आमदाराने आमदार निवासामध्ये मारापीट केली. म्हणजे तुम्ही विचार करा, आमदार निवास हे जिथे आमदार काही दिवसासाठी येतात तिथे राहण्याची व्यवस्था आहे. मी समजू शकते की जेवण खराब असेल, काय झालं असेल, तुम्ही कंप्लेंट बुक मध्ये द्या. प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेंट बुक असतं. असेंब्ली चालू आहे, तुम्ही तिथे जाऊन कंप्लेंट करू शकता. पण तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागले आणि ते पण आमदार निवासात, काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये? आणि प्रोएक्टिव्हली सरकार, माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे, पण सरकार काही गुन्हा दाखल करताना दिसत नाही. हे विरोधी पक्षाला केलं असेल, विरोधी पक्षाने काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोचते. यांनी मारामाऱ्या केली तरी साधा FIR पण होत नाही. त्यामुळे खूप दुर्दैव आहे. त्याच्यामुळे तो एक महत्वाचा दुसरा विषय. आणि तिसरा की महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या चॅनल्सवर वर्तमानपत्रात बातम्या येत आहेत की खोटे GR फिरतायत आणि करोडो रुपयाची कामं या खोट्या GR वर होत आहेत. मग हा खोटा GR कोण काढतंय, त्याची इन्क्वायरी होतीये का नाही? ह्याच्यात हा पूर्ण मोठा स्कॅन्डल आहे. त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली. आमची अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकारने स्वतः त्याची इन्क्वायरी लावावी. आम्ही 5, 10, 15 दिवस वाट बघितली, सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाही. म्हणून आम्ही स्वतः, हा काही पक्षाचा विषय नाही, पण भारताचे, महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आम्ही नागरिक म्हणून इथे आलो की बाबा हे खोटं नाटं सगळं चाललंय, याची इन्क्वायरी व्हावी. कोणकोणते GR आहे, कोणत्या विभागाची? रुरल डेव्हलपमेंट मंत्रालयाचा एक मोठा GR आलेला आहे, त्याची कॉपी आम्ही तिथे लिहिली आहे. असे अनेक GR आम्हाला आता कानावर येतात आहेत. आमचा सरकार सार्वजनिक बांधकामचा एक आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शक इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने लावावी ही विनंती करते. पोलिसांचं काय म्हणणं आहे? त्यांनी तक्रार पोलिसांनी सगळ्याची नोंद घेतलेली आहे आणि आता बघूया. ते आम्हाला म्हणलेत की ते आम्हाला माहिती काढून 2-4 दिवसात कळवतील. काही नाही झालं तर 8 दिवसांनी परत येऊ आम्ही. फॉलोअप घेणार? हो, अर्थातच फॉलोअप घेणार, घ्यावाच लागणार ना. गुन्हाच रजिस्टर करण्याची मागणी प्रशांत दादांनी केलेली आहे. 3 महत्वाचे मुद्दे मी पुन्हा रिपीट करते. एक, पुण्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी, महिलांवर होणारे अत्याचार, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रात असणारे खोटे GR आणि त्या खोट्या GRच्या नावावर पैसे काढले जातात महाराष्ट्र सरकारकडून. आणि तिसरा की ज्या म्हणजे आमदार निवासामध्ये, आमदार निवास आहे, ते आमदारांचा निवास आहे, तिथे जर हाणामारी होत असतील तर सामान्य माणसाने म्हणजे काय संस्कार याच्यामुळे पुढच्या पिढीवर होणार आहेत ते देवालाच सांग. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर काय? मी ऐकलंच नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. संजय गायकवाड यांच्यावर पण गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता केली ना आम्ही आता. कारण का आम्हाला वाटलं माननीय मुख्यमंत्री 11 वाजता काहीतरी असेंब्लीमध्ये स्टेटमेंट करतील आणि असेंब्लीमध्ये याच्याबद्दल सुमोटो स्वतः बोलतील अशी माझी अपेक्षा होती. कारण का मला नेहमी असा एक भाबडा विश्वास होता की माननीय देवेंद्रजी हे खूप सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आणि अशा बाबतीत त्यांनी स्वतः ओनरशिप घेऊन महाराष्ट्रातला न शोभणारी जी घटना झाली त्याच्याबद्दल भाष्य त्यांनी 11 वाजता आल्या फ्लोर ऑफ द हाऊस, मी तर म्हणते मीडिया नाही, त्यांनी असेंब्लीमध्ये बोलायला पाहिजे, विधान भवन मध्ये ऑफिशियल स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की अशा गोष्टी कृपा करून करू नका आणि जर केल्या तर याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन होईल अशी माझी अपेक्षा होती. पण तसं न केल्यामुळे आम्हाला हताश होऊन आम्ही इथे आलेलो.